आणि आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील कुलाबा ते सिव्स मेट्रो 3च्या मार्गाचं काम वेगाने सुरू। गिरगाव आणि काळबादेवी भुयारी मेट्रो स्थानकाचं काम सुमारे 80% पूर्ण। संपूर्ण मेट्रो 3 मार्ग डिसेंबर 2024 पासून सुरू होण्याची शक्यता। धारावीतील प्रकल्प बाधितांसाठी मुलुंडमध्ये जमीन देण्यास विरोध। 28 जुलैला मुलुंडकरांचा इमारत प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आंदोलन। सिडकोच्या तळोजा आणि द्रोणागिरीमधील घरांची सोडत 3322 नागरिकांना मुंबईत हक्काचं घर मिळालं। कल्याण डोंबिवली महापालिकेअंतर्गत येणाऱ्या ड प्रभागात नशेखोरांचा उच्छाद। गर्दुल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त। कोळसेवाडी पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त। कालबाह्य डब्यांतून रेल्वे प्रवाशांची सुटका। पुण्यातून सुटणाऱ्या 6 गाड्यांना LHB आधुनिक डबे जोडण्यात येणार। नोव्हेंबरपासून डबे जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय। पुण्यातील मनसेच्या 6 ते 7 कार्यकर्त्यांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मराठी भाषा बोलण्यास नकार देणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला होता। पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यांकडून बस चालकाला बेदम मारहाण। बंड गार्डन परिसरातील घटना। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्यात आणखी 4 जणांना झिकाचा संसर्ग। डेक्कनसह लॉ कॉलेज रोड, आंबेगाव बुद्रुक आणि टिंगरेनगर परिसरात प्रत्येकी 1 झिका बाधित रुग्णाची नोंद। एकूण रुग्णसंख्या 32 वर। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात दमदार पाऊस। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणात मिळून 14.4 TMC पाणीसाठा। पुणेकरांना दिलासा।